नमस्कार, केतकीस किचनमध्ये आज आपण गॅसवर वांग छान खरपूस भाजून नंतर त्याच्यापासून अतिशय चविष्ट असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत। त्याकरता सुरुवातीला छान मोठं आणि असं घट्ट वांग बघून घ्यायचं। वांग्याला कुठे भोक वगैरे नाही याची काळजी घ्यायची। वांग स्वच्छ धुवून कोरडं करायचं आणि नंतर त्याला ह्या पद्धतीने तेल चोळून घ्यायचं। तेल चोळून घेतल्यामुळे काय होतं की वांग भाजून झाल्यानंतर त्याची साल पटकन निघते। आता एक तर डायरेक्ट गॅसवर आपण वांग ठेवू शकतो किंवा माझ्याकडे ही एक अशी रिंग आहे, त्याच्यावर मी वांग ठेवून ते आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे। वांग गॅसवर भाजून घेताना शेगडी मात्र थोडीशी खराब होते। आता काय होतं, वांग्याचा रस जो गळतो तो नंतर खाली ओट्यावर पडून ओटा पण खराब होऊ नये म्हणून आपण एक काळजी घेऊ शकतो। काय करायचं, एक चपटी ताटली घ्यायची आणि ज्याच बर्नरवर आपण वांग भाजतोय त्याच्या खाली ती सरकवून द्यायची, म्हणजे वांग्याचा जो रस गळतो तो त्या ताटलीमध्ये पडतो आणि ओटा खराब होत नाही। या छोट्या छोट्या ट्रिक्स जर आपण लक्षात ठेवल्या तर आपलं काम फार सोयीस्कर होतं। वांग भाजून नंतर मी ते गार करून घेतलंय। या पद्धतीने आता आपण वांग्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे। आता वांग आतून व्यवस्थित चेक करून घ्यायचं की कुठे किडकं वगैरे नाही ना, आणि सगळा गर काढून नंतर तो मॅश करून घ्यायचा। आता फोडणीची तयारी करूया। इकडे मी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल सुरुवातीला गरम करून घेणार आहे। तेल व्यवस्थित तापलं की नंतर आपण मोहरी आणि जिरे घालून ते चांगले तडतडून घ्यायचे। थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि नंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान तेलावर परतून घ्यायचा। वांग्याचं भरीत करायची ही अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला 100% आवडेल। हो, आणि तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि नवनवीन रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपी अपलोड झाली की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता हा कांदा मीडियम लो फ्लेमवर आपल्याला छान मऊ होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, आपला कांदा आता इथे परतून तयार आहे। आता आपण काही ठराविक मसाले त्याच्यावर घालून घेऊया। इथे मी सुरुवातीला पाव चमचा हळद, अर्धा चमचा आपलं नेहमीचं लाल तिखट, थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे। हे सगळे मसाले अगदी अर्धा ते 1 मिनिट आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया। एकदा का आपले मसाले व्यवस्थित परतून झाले आणि तेल सोडायला सुरुवात केली की आपण मगाशी मॅश करून ठेवलेलं वांग घालून घ्यायचं आहे। हे वांग्याचं भरीत चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर सुद्धा तोंडी लावून खायला फार उत्कृष्ट लागतं। इकडे तुम्हाला मी हे मसाल्यावरचं वांग्याचं भरीत दाखवते। आमच्याकडे अजून दह्यातलं सुद्धा वांग्याचं भरीत करतात, ते सुद्धा खूप उत्कृष्ट लागतं। पुढच्या वेळेला त्याची रेसिपी मी नक्की शेअर करीन। सगळा मसाला आपला इथे छान मस्त परतून तयार आहे। आता आपण वांग घालून घेऊया, छान एकजीव करून घेऊया आणि मग मस्त दरदरून त्याला वाफ काढून घेऊया। दिसतंय ना सुरेख, चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतं। आता भरताला छान अशी वाफ काढून घेतली की मस्त मूठभर कोथिंबीर छान बारीक चिरून ती वरून घालून घ्यायची। आहा, अप्रतिम असं आपलं वांग्याचं भरीत इकडे तयार आहे। मग कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडला ना व्हिडिओ? मग नक्की शेअर करा आणि अशाच सोप्या आणि छान छान रेसिपीसाठी केतकीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।